नमस्कार मित्रांनो. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळे विसर्जनाच्या तयारीमध्ये असतात आणि आता तिथे विसर्जनासाठी विशाल देखील येतो. मग त्याच्यानंतर आता विशाल विचारतो की बाप्पाच्या विसर्जनाची तयारी ही घरीच आहे का? तर याच्यावरती आदर्श लगेच सांगू लागतो, हो, कारण की नकळतपणे आपण आपल्या पर्यावरणाला हानी पोचवत असतो आणि ते कुठेतरी थांबायला हवं असं मला वाटतं. आणि शिवाय आपल्या नाशकातून जाणाऱ्या गोदामाईला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ना. तर आदर्श हे सगळं म्हणणं आता विशालला सुद्धा पटतं. आदर्श सांगत असतो, म्हणूनच आमचा सगळ्यांचा आता विचार ठरला, आपण जे काही करायचं ना ते आपण इको फ्रेंडली करायचं. म्हणूनच आम्ही अंगणामध्ये हौद तयार केलाय आणि आपल्या बाप्पाचं विसर्जन सुद्धा त्यातच करायचं. विशाल सुद्धा ही त्यांचे विचार पाहता खूप खुश होतो. मग आता त्यानंतर सुद्धा म्हणते की आपण बाप्पाच्या विसर्जनाच्या आधीची आरती सुरू करूयात. तर मग सार्थक लगेच समोर येतो आणि बाप्पाची आरती करू लागतो. सुखदा आणि आनंदी दोघेही सार्थकच्या बाजूला असतात आणि घरातले सगळेच बाप्पाची आरती करत असतात. आणि मग त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर सगळे बाप्पाचा जय जयकार करतात. आता सार्थक आणि आदर्श दोघी गणपती बाप्पाला उचलतात आणि बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी त्यांना घरामधनं घेऊन जाऊ लागतात. सगळेच आता बाप्पाचा जय जयकार करत असतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे आनंदीच्या घरी सुद्धा बाप्पाचं विसर्जन झालेलं असतं. तर मग आता अण्णा आणि सगळेच खूप अपसेट असतात. सगळेच बाप्पाच्या रिकाम्या पाटाकडे पाहत असतात. तर मग आता त्याच्यानंतर अण्णा सर्वांना सांगत असतात की बाप्पा 5 दिवसासाठी येतात आणि लगेच निघून जातात. बाप्पा येतात पण सुख आणि समाधान घेऊन येतात. बाप्पा आले की घर असं भरल्यासारखं वाटतं, पण मात्र बाप्पा गेले ना तर अख्खं घर असं रिकामं सुनं सुनं वाटतं. पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याची आता हुरहुर लागून राहते. त्याच्यानंतर आता मालती लगेच अण्णांचं हे बोलणं पाहता म्हणते, आता गणपतीचं आगमन झालं पण मात्र तो 6 वर्षानंतरचा आनंद होता. यावेळी फक्त एकटे बाप्पा नाही आले तर बाप्पा सोबत आपली आनंदी सुद्धा आली. मालती सुद्धा आता म्हणत असते, सानू जरी आली असती तरी किती छान वाटलं असतं ना. मनोज आता म्हणतो, अगदी बरोबर, पण मात्र असं म्हणतात ना, एखादी मोठी गोष्ट मिळवण्यासाठी एखाद्या गोष्टीचा त्याग पण करावा लागतो. मग त्याच्यामुळे सानूने तसाच तिच्या या आनंदाचा त्याग केला आणि बाप्पा आहेत ना, बाप्पा तिच्या त्यागाचं फळ हे तिला नक्कीच देतील. आता लगेच मालती म्हणते, आणि तिच्या त्यागाचं फळ हे तिला चांगलंच मिळणार. आपल्या आनंदीने तिच्या आयुष्यातली 6 वर्ष एवढा मोठा त्याग केलाय आणि माझी नक्कीच खात्री आहे की आनंदीच्या आयुष्यामध्ये सुख नक्की येणार. तिच्या हक्काची जागा सुद्धा तिला नक्की मिळणार. मालती आता म्हणत असते की बाप्पाने निरोप देताना मला शब्द दिलाय की बाप्पा तिच्या आयुष्यामध्ये सुख आणणार आणि मला खात्री आहे की ते सुख येत्या काही दिवसामध्ये तिच्या आयुष्यामध्ये नक्की येणार. ते चौघे आता त्या रिकाम्या पाटासमोर हात जोडून उभे राहतात आणि बाप्पाचं दर्शन घेत असतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे राज्याध्यक्षांच्या घरी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी ही त्यांनी घरीच केलेली असते. आता त्याच्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाच्या आधीची आरती घ्यायची असते. त्याच्यामुळे बाप्पाला ती टेबलवरती ठेवतात आणि मग सुधा म्हणते, चला आपण आता लगेच आरती करून घेऊयात. सार्थक लगेच आता समोर येतो आणि सगळे आता आरती करू लागतात. त्याच्यानंतर आता परत सार्थक बाप्पाचं औक्षण करू लागतो. सगळे बाप्पाची आरती म्हणतात, बाप्पाचा जय जयकार करतात आणि मग आता सार्थक सर्वांना आरती देतो. त्याच्यानंतर सार्थक सर्वांना आरती देत असतो, पण मात्र शेवटी आनंदी राहते. आदर्श आता म्हणतो, झालं का सर्वांचं? कोणी आरती घ्यायचं राहिलं का? याच्यावरती आता सार्थक लगेच बोलता बोलता बोलून जातो, हा आनंदी राहिलेत ना आरती घ्यायच्या. तिथे सुखदा सुद्धा असते आणि सुखदा ते सार्थकचं बोलणं ऐकते. सुखदा आता लगेच आश्चर्याने सार्थककडे पाहायला लागते. आनंदी, सुधा, आदर्श, सार्थक सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. आता नेमकं सुखदा काय म्हणणार सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. सुखदा देखील आता आश्चर्याने सार्थककडे पाहत असते. आता सुखदा सार्थकला म्हणते, अरे सार्थक, काय चाललंय तुझं? ही कल्याणी ताई, आनंदी नाही. तर सार्थक देखील आता आनंदीकडे पाहत म्हणतो, हो अगदी बरोबर, कल्याणीच आहेत त्या. सुखदा सार्थकला विचारत असते, मग तू कल्याणी ताईला आनंदी का अशी हाक मारली? आता सुखदाचं बोलणं पाहता सार्थकला नेमकं तिला काय उत्तर द्यावं हे काहीच समजत नसतं. सार्थक आता याच्यावरती विचार करू लागतो आणि अडखळत अडखत सुखदाला सांगू लागतो, नाही तसं काहीही नाहीये. सुखदा विचारत असते, अरे पण तू आनंदी का म्हणालास? आणि काल मी बघितलं तर आदर्श ब्रोने सुद्धा हिला आनंदी म्हणूनच हाक मारली. तुम्हा सगळ्यांना असं का वाटतंय की ही आनंदी आहे म्हणून? विशाल सुद्धा आता आश्चर्याने आनंदीकडे पाहत असतो. त्याच्यानंतर आता आदर्श म्हणू लागतो, अगं सुखी, काही काय ग, मी तुला काल म्हणालो ना की माझा म्हणण्याचा अर्थ तो नव्हता म्हणून. आता सुखी म्हणू लागते, अरे ब्रो, तर ठीक आहे रे सगळं, पण मात्र तू एकदा बोलला म्हणून मी त्याचा विचार पण नाही केला.
पण आता सार्थक सुद्धा बोलला म्हणून मी कन्फ्यूज होतीये. मला नेमकं समजत नाहीये की हे सगळं काय होतंय. त्याच्यानंतर सार्थक आता सुखदाला सॉरी म्हणतो आणि तिला म्हणत असतो, सुखदा अगं अचानक ते तोंडातून निघून गेलं. आता सुखदा लगेच सार्थकला म्हणते इट्स ओके, कारण मी ते समजून घेऊ शकते. म्हणजे मला समजून घ्यावंच लागणार. आता आदर्श सुद्धा टॉपिक चेंज करण्यासाठी सुखीला म्हणतो, तू व्यवस्थितपणे सांभाळून घेशील हे सुद्धा मला माहितीये. त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच मध्येच सुद्धा म्हणते, चला आता आपण बाप्पाचं विसर्जन करून घेऊयात. मग लगेच सार्थक आणि आदर्श दोघेही बाप्पाला उचलतात आणि मग आता बाप्पाचं औक्षण करण्यासाठी त्यांना इकडे पाण्याकडे घेऊन येतात आणि ते दोघेही मिळून आता बाप्पाचं विसर्जन करतात. आता बाप्पा चाललेत म्हणून सगळेच आता खूप दुःखी असतात. त्यानंतर आता मगाशी घडलेल्या प्रकरणामुळे आता सार्थक अपसेट झालेला असतो. सार्थक आता लगेच त्याच्या रूम मध्ये येतो आणि सुखदा सुद्धा आता सार्थकच्या मागे मागे येते. आता सुखदा सार्थकला म्हणते, काय झालं रे सार्थक, आत्ता अचानक आनंदीच बोललास. सार्थक सुद्धा म्हणू लागतो, मलाही काहीच कळलं नाही की अचानक काय झालं. आता सुखदा सार्थकला म्हणत असते, मला देखील हे कळत नाहीये की तुला कल्याणीताईमध्ये आनंदी कशी दिसली. आता सार्थक सुखीला सांगत असतो, अगं त्या कल्याणीच आहे, पण मात्र ना मला भास झाला असेल, मला काही जुन्या गोष्टी आठवल्या, ते चुकूनच झालं. आणि आता सार्थक सुखदाला सॉरी म्हणत असतो. मग त्याच्यावरती आता सुखदा म्हणते, नाही सार्थक, तुझ्या डोळ्यामध्ये खूप जुनी ओळख दिसत होती. असं वाटत होतं की तू तिला खूप वर्षापासून ओळखतोस. तुमचं काहीतरी वेगळं नातं वगैरे असं वाटत होतं. सो ते सगळं काय ना ते मला नक्की सांग. सुखदाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सार्थकला आता नेमकं तिला काय सांगावे काहीच समजत नसतं. सार्थक आता अपसेट होतो, इमोशनल होतो. मग सार्थकचं हे सगळं वागणं पाहता सुखदा आता लगेच सार्थकला म्हणते, अरे इतकं अपसेट नको हो, मी असंच विचारलं फक्त, आणि मला अशी कुठलीही गोष्ट विचारायची नाहीये की ज्यामुळे तू माझ्यापासून दूर जाशील. सुखदा आता विचारत असते, जाऊ दे तू ते सगळं, पण मात्र मला फक्त एवढंच सांग की तू कल्याणीताईला आत्ताच भेटलायस ना. सार्थक आता सुखदाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, अगं आपण नाही का त्या दिवशी भेटलो होतो आणि मग त्याच्यानंतर आत्ता. तर सुखदाला सार्थकच्या बोलण्यावरती विश्वास असतो. सार्थक सुखदाला सॉरी म्हणत असतो तर सुखदाला सुद्धा त्याचं काहीच वाटत नाही आणि सुखदा सुद्धा इट्स ओके सार्थकला बोलते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे वृंदा आणि शलाका दोघी त्यांच्या रूम मध्ये असतात. तर वृंदा आता शलाकाला म्हणत असते, देवाने चांगली संधी आपल्या समोर आणून ठेवली होती, थोडक्यात हुकली. तर मग आता शलाका म्हणते, ती सुखदा सुद्धा ना जरा बावळटच आहे, चांगलं जाब विचारायला हवं होतं, सार्थकला ना तिने धाऱ्यावरती धरायला हवं होतं. वृंदा आता म्हणत असते, अगं ते सगळं जाऊ दे ग. शलाका म्हणत असते, हो आई काय जाऊ दे, अगं पण आपल्याला या सगळ्यामध्ये काही करता नाही आलं ना. आपल्याला जर बोलायची संधी मिळाली असती ना तर कधीच आपण त्या सुखदाला आनंदीचं सत्य सांगून टाकलं असतं. वृंदाच्या आता डोक्यामध्ये एक आयडिया येते. वृंदा आता शलाकाला म्हणत असते, आपण डायरेक्ट सरळ सरळ तिला सांगू नाही शकत, पण मात्र जरा वेगळ्या मार्गाने तर सांगू शकतो ना. वृंदा म्हणू लागते, आज आपल्याला नेमकं काय करायचं ना ते कळलंय. अगं आपल्याला हवं तसं घडलं नाही, पण मात्र हवं तसं घडवण्याचा मार्ग मात्र सापडलाय. शलाका आता विचारत असते की कोणता मार्ग, याच्यावरती आता वृंदा सांगू लागते, आता सार्थक समोर बोलताना आपण आठवून आठवून आनंदीचा विषय टाकत राहायचा आणि मग जेणेकरून कदाचित का होईना त्यांची चोरी पकडली नक्कीच जाऊ शकते. तर वृंदाचं हे सगळं बोलणं शलाकाला सुद्धा पटतं आणि ते दोघी आता प्लॅन बनवत असतात. आता वृंदा म्हणत असते, त्याने काय होईल माहिती का, ती सुखदा इकडनं निघून जाईल. आनंदीचं आधीच त्या विशाल बरोबर लग्न ठरलंय, म्हणजे काय होईल, हा सार्थक पुन्हा एकटा पडेल आणि मग सार्थक एकटा झाला की आपली मज्जाच मज्जा. म्हणजे गेल्या 6 वर्षामध्ये जसं शांतपणे सुरू होतं तसंच आत्ता सुद्धा सुरू राहू शकतं. आता शलाकाला या विचाराने सुद्धा खूप छान वाटत असतं आणि तिला आता खूप आनंद झालेला असतो. इकडे दुसरीकडे आनंदीच्या रूम मध्ये असते. आता आनंदी आरशामध्ये पाहत स्वतःशीच म्हणत असते, आज जर सुखदाला सगळं काही कळलं असतं तर काय झालं असतं. सुखदाला काहीही कळायला नको, एवढे प्रयत्न करून मी हे लग्न जमवते, पण मात्र नाही, या लग्नामध्ये कोणताही विघ्न यायला नको, सुखदाला फक्त काहीही कळायला नको. आनंदी आता विचार करत असते की त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे आणि आनंदीला नेमकं काय करावं हे काहीच समजत नसतं. तर आनंदी हा सगळा विचार करत असते. तेवढ्यातच लगेच तिथे आनंदीकडे विशाल येतो आणि आता आनंदीला म्हणतो की बरं झालं सुखदा मॅडमला काही लक्षात नाही आलं. याच्यावरती आता आनंदी म्हणते, अरे पण विशाल लक्षात आलं असतं तर. हे असे प्रसंग पुन्हा पुन्हा येत राहणार आणि जिथे मनातल्या भावना या सहज बाहेर येणार. विशाल म्हणतो, आणि बघा ना, जे मनात होतं ते आलं बाहेर. याच्यावरती आनंदी आता वैतागत म्हणते, तेच म्हणायचंय ना मला. उद्या जर सार्थक सर स्वतःला नाही रोखू शकले आणि मी सुद्धा मनाला नाही थांबवू शकले तर काय होईल. आणि समजा आज जर सुखदाला कळलं असतं, तिने जर ही गोष्ट सिरियसली घेतली असती तर काय झालं असतं. आनंदी आता खूपच घाबरून गेलेली असते आणि विशालला सांगत असते, आज फक्त सार्थक सरच नाही तर मी सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये असते विशाल. आणि हे जर का एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बाबतीत जरी घडलं असतं ना तरी सुद्धा मला हेच वाटलं असतं.
आता आनंदीचं हे सगळं बोलणे ऐकल्यानंतर विशाल आता हसत आनंदीला म्हणतो, मॅडम तुम्ही मनातल्या भावना कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ते तुमच्या डोळ्यामध्ये दिसतंय. ते तुमच्या सुद्धा डोळ्यात दिसतंय आणि सार्थक सरांच्या सुद्धा डोळ्यात दिसतंय. आजपर्यंत जसं तुम्ही सार्थक सरांना तुमच्या मनातून काढू शकलेलं नाहीत ना, तसंच सार्थक सर सुद्धा त्यांच्या मनामधनं तुम्हाला काढू नाही शकलेले. विशाल आता म्हणत असतो, मॅडम मला खात्री आहे की त्यांचं आजही तेवढंच तुमच्यावरती प्रेम आहे. आता आनंदी विशालकडे लगेच आश्चर्याने पाहायला लागतंय आणि तिला विशालला नेमकं काय बोलावं हे काहीच समजत नाही. त्यानंतर आता विशाल तिकडनं निघून गेल्यानंतर आनंदी रूममध्ये एकटीच असते. तेवढ्यातच लगेच तिथे सुखदा येते. घडलेल्या प्रकरणामुळे आता आनंदी सुद्धा खूप घाबरलेली असते. तर सुखदा आता आनंदीकडे येते आणि आनंदीला विचारते, काय झालं कल्याणी ताई, तू इतकी टेन्स का दिसतेस? आता याच्यावरती कल्याणी लगेच म्हणजेच की आनंदी सुखदाला सॉरी म्हणू लागते. आनंदी म्हणत असते, बाहेर जे काही झाले ना ते तू प्लीज विसरून जा. सुखदा आता आनंदीला म्हणते, एकतर ते काहीही मोठं झाले नाही की जे ते विसरावं लागेल, त्याच्यामुळे सॉरी बोलणं हे बंद कर. पण मात्र मी असा विचार केला, सार्थकला जर तुझ्यामध्ये आनंदी दिसत असेल ना तर चांगलंच आहे. सार्थक जर उद्या माझ्यापासून दूर झाला ना तर तो माझ्या कल्याणीताईपासून दूर झालेला असेल, याचं मला फारसं दुःख नाही होणार. आता त्याच्यानंतर आता आनंदी म्हणू लागते, सुखदा काही काय बोलतीयस ग? आता सार्थक तुझ्यापासून का दूर जातील? उगाच तू ना काहीही बडबडू नकोस. आता याच्यावरती सुखदा लगेच आनंदीला विचारते, अगं पण तू इतकं रेस्ट हाऊस का होतीयस? मी असंच इमॅजिन करून पाहिलं. आणि आता सुखदा आनंदीला विचारत असते, मला एक गोष्ट सांग, तुला सार्थक आवडतो का? आता आनंदी लगेच आश्चर्याने सुखदाकडे पाहायला लागते. तिला नेमकं काय उत्तर द्यावं हे काहीच समजत नसतं. आनंदी आता सुखदाला म्हणते, सुखदा काही काय विचारतेस ग? याच्यावरती सुखदा म्हणते, अगं नाही ग, तूच मला मगाशी म्हणालीस ना की सार्थक कुठल्याही मुलीला पसंत पडेल, म्हणून मी तुला विचारते की तुला पसंत पडेल का? सुखदा बळजबरीने विचारत असते की सांग ना. आता याच्यावरती आनंदी लगेच सुखदाला ओरडत म्हणते, सुखदा ही चेष्टा करण्याची वेळ अजिबात नाहीये आणि गंमत करण्याची सुद्धा काहीतरी लिमिट्स असते. तर मग आता याच्यावरती सुखदा लगेच कल्याणीला म्हणते, आपल्या दोघींमध्ये गंमत करण्याची लिमिट्स कधीपासून आली ग? अगं मी सुद्धा गमतीत विचारत होते की सार्थक तुला आवडतोस का, मग त्याच्यानंतर तू सुद्धा मला गमतीत उत्तर देऊ शकली असतीस की, पण तू या गोष्टीनंतर अस्वस्थ झाली असं का ग? आता आनंदी लगेच स्वतःला सावरते आणि आता सुखदाला म्हणते, सुखदा तू टेन्शन नको घेऊ, बरं ठीक आहे मी देते तुला उत्तर. आता आनंदी सांगते की मला तुझं सार्थक हा खूप आवडतो. मिळालं का तुला समाधान? पण सुखदा प्लीज यापुढे अशी गंमत करू नकोस. आणि त्याच्यानंतर आनंदी आता इमोशनल होते आणि लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर आता आनंदीने सार्थकला रात्री भेटण्यासाठी बोलावलेलं असतं. सार्थक विचारतो की का भेटायला बोलवलंय? याच्यावरती आनंदी सांगते की आज जे काही झालं ते घडायला नको होतं. आता सार्थक म्हणतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, ते चुकून झालं, परत नाही होणार. आता लगेच आनंदी सार्थकला म्हणते, ते परत नाही होणार असं तुम्हाला वाटतंय, पण प्रत्येक वेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज जे काही झालंय त्याच्यामुळे सुखदाच्या मनामध्ये नक्की काय आलंय काय नाही आलंय काहीच नाही सांगता येत. आणि आज जरी तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं असलं तरी प्रत्येक वेळी असं होईल असं नाहीये. सार्थक आता आनंदीला स्पष्टपणे सांगून टाकतो की तिचा तुम्ही विचार नका करू, मी बघतो काय करायचं ते. आता आनंदी लगेच सार्थकला म्हणते, असा कसा विचार नको करू तिचा? तिचं लग्न होणार आहे तुमच्या बरोबर आणि तिला तुमच्या बरोबर संसार करायचा आहे. मग फक्त मला असं वाटतं की अशा वेळी तिच्या मनामध्ये कुठल्याही शंकेला जागा नकोय. खूप विश्वासाने तिने मला तुमचं आणि त्यांचं नातं जोडण्यासाठी पुढाकार घ्यायला सांगितला. आता हा सार्थक सुद्धा आनंदीचं बोलणं शांतपणे फक्त ऐकून घेत असतो. सार्थक आता आनंदीला म्हणतो, तुम्हाला तिच्या मनाची काळजी आहे, पण मात्र माझं काय? आनंदी वैतागत म्हणते, पुन्हा तेच, मी तुम्हाला परत परत सांगते की तो विषय काढू नका. आनंदी सार्थकला सांगत असते, माझ्या मनाचे दरवाजे हे तुमच्यासाठी आणि तुमच्या आठवणीसाठी कायमचे बंद झालेत. प्लीज आता ते पुढे उघडण्याचा प्रयत्न करू नका. याच्यावरती सार्थक म्हणतो, नाही करणार. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुखदा आणि आनंदी दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात. तर मग आता आनंदी सुखदाला म्हणते, आमच्या नवऱ्या मुलीला लग्नाची तर खूपच घाई झालेली दिसतीये. सुखदा म्हणते, काय फिलिंग असेल ना कल्याणीताई? याच्यावरती कल्याणी आता सांगू लागते की तो खूप मोठा क्षण असतो, तुला आता सार्थकची उष्टी हळद लागेल. आनंदी सुद्धा त्या गोष्टीमुळे इमोशनल झालेली असते. इकडे सार्थक आता आनंदीच्या ते वस्तू घेतो आणि विचार करत म्हणतो की तुम्हाला विसरणं शक्यच नाहीये. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.